नाही, मला तर वाटतं हे परशू ठरवूनच करतोय. मला इथून सुरक्षित बाहेर पडता येईल? ती जबाबदारी माझी आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी द्यायला काहीही नाही, आशीर्वाद सुद्धा. तुम्ही या घरात आलात तेव्हा तुमची पण अवस्था माझ्यासारखीच होती. सावकाश हं? काय ग, बरं नाही वाटत आहे का? काही त्रास होतोय? त्रास म्हणजे मळमळत आहे. मळमळतच आहे ना फक्त? आणखी काही नाही ना होत आहे? नाही, बाकी काही नाही, पण अचानकच व्हायला लागलं. मी आणि गण्या बोलत होतो आणि अचानक. आय नो, सुरुवातीला असंच होतं, मलाही असंच व्हायचं. तू एक काम कर, थोडं सरबत पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही नको, मला आता काही नाही जाणार. जानकी, अगं ऐक माझं, थोडंसं पिऊन घे, तुला खरंच बरं वाटेल. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. अमृता, आता आपला गण्या मोठा झालाय, त्यामुळे त्याला आता सगळं सांगायला काही हरकत नाही, हो ना? ताई, तू आता माझी मस्करी करणार आहेस का? अरे नाही रे, ती कशाला चिडवेल? उलट बरं झालं तिने मला सांगितलं ते. म्हणजे काय, आता आम्हाला दोघींनाही काळजी करायची काहीच गरज नाहीये. तसंच काही वाटलं ना तर आम्ही तुला हाक मारत जाऊ. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि जर का मी बाहेर गेलो असेल ना तर मी आत्याबाईंना सगळं सांगून जाईल. मग मी येईपर्यंत त्या तुमची काळजी घेतील. क्या बात आहे गण्या, एवढा कसं काय शाणा झालास तू? मग व्हायलाच पाहिजे. आता 2-2 बाळांचा मामा होणार आहे मी. म्हणजे मोठ्यांसारखं वागलं पाहिजे की नाही? 2 नाही, 3. सुगंधा सुद्धा तर. हॅलो. हा हॅलो. हा बोला बाजाजीराव बोडके, काय म्हणताय? काय मग किल्लेदारीन बाई, काय आहे का ओळख आहे का? काही विसरलात आपल्या काकाला? तर अरे बोडक्या, तुला कसं इस्त्रीन मी? कन्यादान केलंच ना माझं. हा. हा, बरं काय गृहप्रवेश वगैरे काय झाला का नाही? नाही म्हणजे माप ओलांडलं का नाही? आणीबाणीच्या काळात घरात आलेली सून आहे मी. होईल हळूहळू व्यवस्थित सगळं. हा, हो दे व्यवस्थित हो दे. पण सगळं व्यवस्थित झाल्यावर या गरीब काकाला विसरू नका म्हणजे झालं. हा? आमचं बी जरा भलं करा. नाही रे बाबा, सगळं व्यवस्थित झाल्यावर तुझा मोबदला तुला मिळेल. हा, बरं ऐक, तू आता आहेस तिथेच राहा. तुला गावाला बिवाला जायचं भानगडीत पडू नको. म्हणजे तू काय मला अज्ञातवासात पाठवतेस की काय? तसं समज पाहिजे तर, पण आहेस तिथेच राहा. बर ठीक आहे. बरं आमचे जावई बापू काय म्हणतायत? नाही म्हणजे आमच्या आठवण बिठवण काय काढतात की नाही? अरे लई आठवण येते तुझी, सारखा दोसरा लावलाय बा तुझ्या नावात. येऊ का फोन आता? काम आहेत मला. मंत्रालयातून काय निरोप घेऊन येत आहेत वाकणेस, कोण जाणे. नाही आत्याबाई, सुरुवात चांगली झाली आहे ना, आता सगळं चांगलं होईल. पण एव्हाना यायला हवं ते, नाही का ग वाकणेस? तू जरा फोन करून बघ ना. बघते. मी आता तुम्हालाच फोन करायला चालले होते. काय म्हणाले मंत्री साहेब? कधी येत आहेत हे? वाकणेस, काय विचारते ती? काय झालं नरसिंहाच्या सुटकेचं? आत्याबाई, आपल्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. म्हणजे शिवाप्पानं जरी सरेंडर केलं असलं
तरी त्याच्या माणसांकडनं कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाहीये. आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा आपल्याकडे कुठलाच मार्ग पण नाहीये. अरे मग आता करणार आहेत काय मुख्यमंत्री? काहीतरी तर करणार असतीलच ना. काय बोलले का तुमच्याशी? ते काय बोलणार? त्यांच्याकडचं उत्तर आल्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही असं म्हणतायत. म्हणजे एवढं सगळं करूनही आपण अजून आहोत तिकडेच आहोत. अगदी असंच नाही, पण चिंता अजून कमी नाही झाली हे नक्की. पांडू, ए पांडू, वा म्हणतात पाणी. पांडूला पाठवून दे. चहा घेताय का जेवताय? जेवण पण तयार आहे, ताट मला वाढून. काहीही नकोय. वा म्हणतात असं का वागताय माझ्याशी? जे काय झालं त्याच्यात माझी काय चूक होती अहो? हे बघ सुगंधा, आता प्लीज रडू नकोस. हं? वा, आधी घाव घालायचे आणि नंतर जखमेवर फुंकर मारायची. किल्लेदारांची सवयच आहे ग. हे बघ अहिल्या, इथे कोणीही कोणावर काहीही घाव वगैरे घालत नाहीये. हा, काहीही बोलताय तुम्ही. मी कालपासून पाहते, परशू भाऊजी हिच्याशी लग्न करून आल्यापासून तुम्ही सगळे हिच्याशी वाईट वागताय. परवापर्यंत आपली सुगंधा करणारे तुम्ही सगळे आज ही समोर आल्यावर तोंड फिरवताय. या अशा वागण्याला काय अर्थ आहे? अहिल्या, तू माझ्याशी कशाला वाद घालतेस? का नको घालू? का नको घालू? उघड उघड या घरात एका निष्पाप मुलीच्या बाबतीत अन्याय होतोय आणि मी गप्प बसू? मला सांगा, परशू भाऊजींनी हिच्या बाबतीत जे काही केलं त्यात या बिचारीचा काय दोष होता? जाऊ दे ना अहिल्याताई, माझी कुणाबद्दलच काही तक्रार नाही. वा म्हणतात माझं खरंच काही चुकलं असेल तर मला माफ कर. पाहिलं, बिचारीची काहीही चूक नसताना माफी मागते. हे बरं आहे, एकाला एक तर दुसऱ्याला दुसरं. हा कुठला न्याय आहे? जानकी सुद्धा या घराची मोलकरीणच होती, पण नरसिंह भाऊजींशी लग्न केलं आणि ती या घराची मालकीण झाली. तेच परशू भाऊजींनी हिच्याशी लग्न केलं तर तुम्ही सगळे हिच्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. ते काही नाही. सुगंधा आता किल्लेदारांची सून आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे मान्य करायलाच हवं. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आणि म्हणून मग ठरवलं, राजकारणापेक्षा समाजकारणावरच भर द्यायचा. राजीनामा दिला, बंडखोर झालो आणि महाराष्ट्रभर फिरू लागलो. तसा महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांवर माझा होल्ड होताच, पण माझं लक्ष इथे गेलं, गडचिरोलीत. माहित होतं इथे येणं धोकादायक आहे. बऱ्याच जणांनी मला इथे न येण्याचा सल्लाही दिला, पण मी ऐकलं नाही.
मला सारखं वाटायचं जिथे विकासाची सगळ्यात जास्त गरज आहे त्याच भागाकडे दुर्लक्ष का होत आहे? केवळ भीतीमुळे? म्हटलं आपणच नवीन चॅप्टर सुरू करावा. आणि म्हणून इथे आलो. काय झालं? पण नंदिनी, खरं सांगू, जर इथे आल्यावर तुम्ही मला पकडलं नसतं, तू मला भेटली नसतीस, तर या भागातली खरी परिस्थिती इतक्या खोलवर जाऊन मला कधीच कळली नसती. म्हणून खरं तर मनातून मी तुमचे आभारच मानतो. आबा, अगदी माझ्या बाबांसारखं बोलतोस तू. ते जेव्हा शाळेत शिकवायचे ना, तेव्हा असंच वाटायचं की तासन तास त्यांचं ऐकत राहावं, त्यांच्याकडे बघत राहावं. वाटायचं कधीतरी मला पण बाबांसारखं बोलता आलं पाहिजे. मला माझ्या बाबांसारखं व्हायचं होतं. सतत त्यांच्या मागे मागे फिरायचे मी. अगदी आज चळवळीत आल्यावर सुद्धा मीटिंग्स मध्ये लोकांशी बोलताना माझे बाबा कसं बोलतात, काय बोलतात, याचं बारीक निरीक्षण करायचे मी. ते ज्या प्रामाणिकपणे आणि तळमळतेनं बोलायचे ना, अगदी तसंच बोलतोस तू. तुला माहितीये नंदिनी, एकदा मी अमृताशी बोलताना तिला म्हणालो होतो की जेव्हा जेव्हा मी नंदिनीला पाहतो तेव्हा मला तुझी आठवण होते. आणि माझं मत अजून कायम आहे. परमेश्वर अजून किती परीक्षा पाहणार आहे तेच कळत नाही. चांगलं जुळवत इथपर्यंत आणलं होतं. आता कुठे दैव आड येत आहे तेच कळत नाही. आत्याजी, अगं मला वाटतं हे सरेंडर वगैरे खूप मोठी प्रोसिजर असेल. फॉर्मॅलिटीज व्हायला जरासा वेळ लागेल. आपण सगळ्यांनीच जरा धीराने घ्यायला हवं. फार अवघड आहे ही परीक्षा. नको रे देवा आता अंत पाहू. आपल्याकडून काही करायचं राहून जात आहे का? मी कुठे कमी पडते का? मी अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांना जाऊन भेटून येते. मग जानकी, अगं तू खरंच कुठे कमी पडत नाहीयेस. कमी पडतंय आपलं नशीब. परमेश्वराच्या मनात असल्याशिवाय काही होणार नाही. अगं पण मग आपण काय करायचं सगळ्यांनी? असाच एकमेकांना खोटा दिलासा देत राहायचंय? खरं तर आतून आपण सगळेच खचलोय, पण तरीही प्रत्येक जण प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतंय. नाही अमृता, प्रयत्न सोडून चालणार नाही. मी एक काम करते, मी उद्या पुन्हा जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटते. अगं त्याने काय होणार? वाकणीसांना सांगितलं तेच उत्तर ते तुला देणार. मग शिवप्पांना जाऊन भेटते. त्यांना विचारते की तुमची लोक अजून काहीच कशी करत नाहीयेत म्हणून. जानकी, अगं तो इकडे तुरुंगात आहे आणि ती माणसं तिकडे जंगलात. इकडे बसून त्याला काय कळणार आहे तिकडे काय चाललंय ते? पण मग काय करू? मेजर विक्रमांना जाऊन भेटू का? त्यांचे जवान जंगलामध्ये घुसून यांना शोधून तरी काढतील. काहीतरी केलं पाहिजे ना अमृता. काय करू? कसं शोधून काढू यांना? कुठे शोधू यांना? काय करू? कशी शोधू यांना? कुठे चालली? कोण आहे? कोण तू? कुठनं आली?
काय नाव काय गाव काय? तुझ्या साडीवरनं भिकारीन तर नाही वाटत तू. बऱ्या घरातली दिसते. काय काम काय? किल्लेदारांचं घर आहे का? कुठल्या पण घरामध्ये घुसते का काय? कुठंतरी पाहिल्यासारखा वाटतोय चेहरा. कुठं बरं पाहिला? सुमित्रा नाव आहे का तुझं? सुमित्रा किल्लेदार मधलं नवऱ्याचं नाव गायब झालं. त्याने दुसरी बायको केली. कशी तुझी अवस्था करून टाकली की नाही? हे बघा, मला जाऊ द्या. अशी कशी जाऊ देन? तुला सांगितलं होतं की नाही मी, परशुरामला जे वाटतं तेच करतोय त्यो. सांगत होतो काडी मुडगी आहे, काय पैकी हवे असतील तरी घे, गावाला जाऊन राहा, सुखानं राहिली असतीस. आता तुझी इथं अवस्था कशी होणार माहितीये? ना घर का ना घाट का. माझी दुसरी बायको तुला सांगतो लय चिकण्यावर का. मज्जा. ती पोरगी आहे का तुझी? ती काय आहे ना बाळ नव तुला कोणतरी आहे का? आहे वाटतं. ती काय दुधाची बाटली. सांगत होतो मी काडी मुडगी, ऐकलं नाही माझं तू. आता या घरामध्ये आडगळ बनून राहणार तू. आडगळ. थोड्या दिवसांनी तुला टाकतील अशी उचलून माळ्यावर. बरं चल जातो मी आता, आपल्याला वेळ नाही. माझी बायको तिकडे वाट बघत असेल. लई प्रेम करते माहिती का माझ्यावर. हे काय कोण असतो? चोरलं बिरलं नाही ना? काय पोटा पाण्याला हवं असेल तर सांग बरं का मला. हां, माझ्या बायकोला सांगेन मी तुला द्यायला. बाय बाय. दूध आणलं होतं. बाळासाठी चांगलं असतं ना. ठेव आणि जा. तू असं का वागतेस माझ्याशी? मी पाया पडले तेव्हाही मला आशीर्वाद दिला नाहीस तू. मला खरंच खूप वाईट वाटलं ग. वाईट वाटलं? मला वाटलं राग आला असेल तुला माझा. तुझा राग का येईल मला? तू मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहेस. उलट माझ्याच बद्दल तुझ्या मनात काही वाईट साईट असेल तर ते काढून टाक ग. सुगंधा, कोणाबद्दलही विचार करायला माझ्याकडे वेळ नाहीये. जानकी ताई, अगं नको असं वागूच माझ्याशी. तुला खरंच वाटत असेल की याच्यात माझीच चूक आहे तर वाटेल ती शिक्षा दे मला. हे बघ, मला आता मी काय बोलू ते सुद्धा कळत नाहीये. तू पण नाही नीट बोलणार आहेस का माझ्याशी? मी याआधी तरी तुझ्याबरोबर कधी नीट बोललोय? आणि जा, आत्याबाई बोलवतायत तुला. जा ना. कन्या, ताई, तुला सांगितलं होतं ही सुगंधा फालतू आहे म्हणून. कन्या नीट बोल. ताई, याआधी पण तू मला हेच सांगितलं होतंस. काय झालं? ताई, तुम्हाला मारलंस तरी चालेल, पण मी तुला कायम हेच सांगणार की ती फालतू आहे म्हणून.